नोट्स काढायचे आहेत त्याच्या. मग दुसऱ्या तुम्हाला दिसून येते बघा इथं रामलीला. उत्तर भारतातली ही कला आहे किंवा सांस्कृतिक वारसा आहे म्हणायचा. मग आपल्याला काय करायचं आहे त्याचं वर्ष, मग पुस्तकामध्ये तुम्हाला त्याचं वर्ष सांगितलेलं आहे बघा. 2005 हे वर्ष येणार. वारसा कोणता आहे? रामलीला, सांस्कृतिक वारसा रामलीला. आणि ठिकाण कोणतं आहे? उत्तर भारत. या पद्धतीने काय करायचे आहेत त्याच्या नोट्स काढत जायचे आहेत. आता आपण पाहणार आहे बघा पुढचा. आवाज ऐकू येतोय का सगळ्यांना? आवाज ऐकू येतोय का? हो. तर तुम्हाला मग आता पुस्तकामध्ये आणखी पुढे कोणकोणते सांस्कृतिक वारसे सांगितलेले आहेत बघा बरं. राजस्थान मधल्या सांस्कृतिक वारशाचं नाव सांगा बरं तुम्ही. राजस्थान मध्ये असणाऱ्या सांस्कृतिक वारशाचं नाव काय नाव आहे त्याचं? अरे कालबेलिया. कालबेलिया, बरोबर आहे, कालबेलिया. ते काय आहे? नृत्य आहे, संगीत आहे, काय आहे ते? लोकसंगीत. लोकसंगीत किंवा लोकनृत्य आहे कालबेलिया, आहे की नाही? दुसरं त्याच्या पुढं पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिसा मध्ये कसलं नृत्य आहे सांगा बरं त्या नृत्याचं नाव? झाऊ नृत्य. कसलं नृत्य आहे? छाऊ नृत्य. छाऊ नृत्य आहे, छाऊ नृत्य. ठीक आहे. तसंच पुढं तुम्हाला वेगवेगळ्या राज्यातले ते ज्या कला आहेत किंवा सांस्कृतिक वारसे आहेत ते पुढे दिसून येतील. आता मी पुढे काय करतोय, पुढच्या स्लाइड कडे जातोय. त्याच्यावरती नोट्स कशा काढायच्या आहेत त्या नोट्सचे मुद्दे मी क्लास झाल्यानंतर तुम्हाला ग्रुपवरती टाकतोय. त्याच्या नोट्स काढून मला सेंड करायच्या. तसंच प्रत्येक स्लाइडच्या तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला भविष्यात अभ्यास करण्यासाठी त्या स्लाइडच्या स्क्रीनशॉट उपयोगी पडतील. आता पुढे आपण पाहणार आहे भारतातील जागतिक वारसा स्थळ जी सांस्कृतिक आहेत त्या वारसा स्थळांची माहिती आपण पुढे पाहतोय. तुम्हाला आता इथे दिसतील बघा. ही उदाहरणादाखल मी सांगितलेले आहेत काही एका दृष्टिक्षेपात या पॉइंट मधली ही काही वारसा स्थळ तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. ठीक आहे. आता एक वारसा स्थळ तुम्हाला दिसतील बघा. फत्तेपूर सिक्री पहिलं चित्र स्क्रीन सगळ्यांना दिसते का? दिसते का स्क्रीन? हो. हा. आता हे फत्तेपूर सिक्रीचं असणारा इथला आपल्याला वास्तू दिसते. ठीक आहे. मध्ययुगामध्ये बांधलेली वास्तू आहे. सम्राट अकबराच्या काळात, मुघल सम्राट जो अकबर आहे त्या अकबराच्या कालखंडामध्ये असणारा हा बांधलेला हा बुलंद दरवाजा आहे म्हणायचा. बुलंद दरवाजा, बुलंद दरवाजाचं चित्र आहे ते. ठीक आहे. मग फत्तेपूर सिक्री हे प्रसिद्ध शहर आहे ज्या ठिकाणी मुघल कालखंडातले म्हणजे 400-500 वर्षापूर्वी, 500 वर्षाच्या अगोदर 600 ते म्हणजे 13व्या शतकापासून आपल्याकडे 15व्या शतकापासून आपल्याकडे मुघल आहेत. भारतामध्ये मुघलांचं राज्य आहे 15व्या शतकापासून, 500 वर्षापूर्वी. मग त्या कालखंडापासून ज्या वास्तू तयार झालेल्या आहेत त्या फत्तेपूर सिक्री शहरात आहेत. आणि हे शहर उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेश शहरामध्ये आहे. दिल्ली पासून जवळ आहे ते शहर. आणि त्या शहरामध्ये असणाऱ्या वास्तूचं चित्र तुम्हाला दिसतंय. आणि तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा जागतिक वारसा स्थळे सांस्कृतिक या पॉइंट मध्ये या वारसा स्थळांची नावं जी आहेत ती इथं तुम्हाला दिसतील. या वारसा स्थळांची नावं या ठिकाणी. ठीक आहे. मग आता यातली काही उदाहरणादाखल मी काय केलेले आहेत तुम्हाला चित्रही दाखवलेले आहेत. तुम्ही स्वतः सुद्धा या वारसा स्थळांची चित्र गुगल वरती सरळ टाईप करायचं आणि इमेज मध्ये जाऊन तुम्ही ती चित्र पाहू शकता. ही वारसा स्थळ कोणत्या कशा स्वरूपात आहेत ती, म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला ती चित्र पाहायला मिळतील. मी नमुना दाखल लेक्चरसाठी म्हणून 1-2-3 चित्र प्रत्येक वारसा स्थळांची घेतलेली आहेत. मग जसं फत्तेपूर सिक्री दिसतंय. पुढे दुसरं चित्र कोणतं दिसतंय तुम्हाला सांगा बरं? दुसरं चित्र कोणतं आहे? कोणार्क सूर्य मंदिर. कोणार्क सूर्य मंदिर. हे कोणार्क मध्ये असणारं सूर्य मंदिराचं हे दुसरं चित्र आहे. हा जागतिक, हे सगळे जे चित्र तुम्हाला दिसतात ही सगळी जागतिक वारसा स्थळ आहेत. जागतिक यादीत आहेत युनेस्कोनं टाकलेली. जे जगासाठी असणारं वारसा स्थळ आहे म्हणायचे हे ठिकाण आहे ते. तिसरं तुम्हाला दिसतंय महाबलीपुरम. आणि तिथं असणारी मंदिरं, महाबलीपुरम मधली असणारी मंदिरं, त्याच्यातलं एक मंदिर इथं दाखवलेलं आहे.
या महाबलीपुरम या शहरामध्ये अनेक मंदिर आहेत प्राचीन कालखंडामध्ये उभारलेली. ही द्रविड शैलीचे आहेत, द्रविडियन पद्धतीने बांधलेली आहे. पुढच्या प्रकरणांमध्ये आपण पाहणार आहे. द्रविडियन पद्धतीनं बांधलेली मंदिर आहेत म्हणायची महाबलीपुरम शहरामध्ये. आणि त्या शहरांमधलं एक चित्र मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. महाबलीपुरम इथली मंदिरं प्रसिद्ध आहेत द्रविड पद्धतीची. कोणार्क मध्ये काय आहे? सूर्य मंदिर आहे. मग तुम्हाला पुस्तकामध्ये अनेक बाबी दिसत आहेत तिथं. आग्र्याचा किल्ला आहे, अजिंठ्याच्या लेण्या आहेत, ताजमहाल आहे, गोव्यातील चर्च आहेत, हम्पी मधील वस्तू मंदिर आहे. असे अनेक चित्र तुम्हाला इथे दिसत आहेत. म्हणजे वय आधी दिसल त्या पॉइंट मध्ये. तुम्ही काय करा, गुगल वरती सर्च करून ते पाहू शकताय. स्वतः तुम्ही आता मोबाईल तुमच्या जवळ आहे, त्या मोबाईल वरती तुम्ही गुगल मध्ये जाऊन हे टाईप करायचं फक्त त्या ठिकाणाचं नाव आणि इमेजेस वर क्लिक करायचं. तुम्हाला त्याची चित्र दिसतील. मग तुम्हाला लक्षात येतील तिथं कोणत्या प्रकारच्या वस्तू आहेत त्या. आणि हे आपले सगळे वारसा आहेत वारसी आहेत म्हणायचे. ठीक आहे. आता मी पुढच्या स्लाइड कडे जातोय. पुढच्या स्लाइड कडे. आवाज ऐकू येतोय ना सगळ्यांना? आवाज ऐकू येतोय का? स्क्रीनशॉट कोणी मारले असतील तर क्लास एंड झाल्यानंतर पुन्हा मला सेंड करायचे. विद्यार्थी पार्टिसिपेंटचे जे स्क्रीनशॉट आहेत ते. आता मी पुढच्या स्लाइड कडे जातोय. जागतिक वारसा स्थळे. हा नाही एवढ्यात आपलं आता होऊन जातोय हे प्रकरण 1 तासात. मी सांगतो आणि परत. आता पुढे तुम्हाला पॉइंट दिसेल बघा पुस्तकामध्ये. बघा पुस्तकामध्ये तुम्हाला भारतातील बोला की संपदा आले मी लिहू का? याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचं, लिहायचं नाही. काय झालंय? चार्जिंग संपत आलंय, लाईट नाही, तू का लिहू? हा स्क्रीनशॉट मारून घे या स्लाइडचा आणि लिहू. चार्जिंग संपल्यावर आपोआप बंद होते. जोपर्यंत आहे तोपर्यंत थांब. तोपर्यंत थांबा. आता पुढचा पॉइंट आपण बघतोय बघा. पान नंबर 18 वरती तुम्हाला भारतातील जागतिक वारसा स्थळ सांगितलेले आहेत. नैसर्गिक म्हणजे आपण सुरुवातीला बघितलेले होते सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळ. आठवते का बघा आपण मगाशी गेल्या स्लाइड मध्ये बघितलेले होते. त्याच्यातील नैसर्गिक वारसा स्थळ काही सांगितलेले आहेत. त्याची चित्र मी इथं आणलेले आहेत तुम्हाला उदाहरणादाखल. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान सांगितलेलं आहे बघा इथं, जे आसाम राज्यामध्ये आहे. चित्र दिसते का तुम्हाला? चित्र दिसतात का सगळ्यांना? हा. त्यानंतर पुढे सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल राज्यात आहे. राज्यांची नावं तुम्हाला पुस्तकात सांगितलेली नाहीत, तरी मी एक्स्ट्रा माहितीसाठी इतर राज्यांची नावं तुम्हाला दिलेली आहेत. ही सर्व तुम्ही पान नंबर 18 वरती दिलेली जी सगळी वारसा स्थळ आहेत ती गुगल वरती सर्च करा आणि इमेजेसच्या स्वरूपात, चित्रांच्या स्वरूपात ही वारसा स्थळ सगळी जण तुम्ही पहा. म्हणजे तुम्हाला त्या प्रदेश कसे किंवा ते वारसा स्थळ कसे आहेत, त्याचं स्वरूप कसं आहे ते लक्षात येईल तुमच्या. क्लास एंड झाल्यानंतर रिकाम वेळेत ती सगळी गुगल वर सर्च करून सगळी वारसा स्थळ पहा. मुद्दाम मी फोकस करतो या पॉइंट वरती. म्हणजे त्याच्यातून आपल्याला आपली परंपरा, आपला इतिहास कसा होता, प्रगल्भ इतिहास आपल्या देशाचा कसा होता, किंवा कसं आपल्या देशातल्या लोकांचं नॉलेज होतं, हे सगळ्या बाबी आपल्याला लक्षात येतील. म्हणून तुम्ही ते गुगल वरती सर्च करून पहा परत. आता तुम्हाला काझीरंगाचं उद्यान दिसतंय इथं, किंवा दुसरं तुम्हाला दाखवलेलं आहे सुंदरबनचं पश्चिम बंगालमधलं. आपल्या महाराष्ट्रातलं उदाहरणार्थ दाखल मी इथं पश्चिम घाट दाखवलेला आहे. प्रतापगडचा शॉट आहे ऍक्च्युली. प्रतापगड मधलं चित्र आहे. आणि प्रतापगड कुठं आहे? पश्चिम घाटातच आहे. प्रतापगड हे जे स्थळ आहे ते पश्चिम घाटातच आहे. ही काही स्थळ आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ग्रेट हिमालयन पार्क, मानस वन्यजीव अभयारण्य, केवलदेव उद्यान, नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने, अशा अनेक यादी तुम्हाला इथं पुस्तकामध्ये काय केलेली आहे, शेवटी इथं दिलेली आहे तुम्हाला पुस्तकामध्ये यादी. त्याच्यातील नमुना दाखल 3 मी तुम्हाला इथं दाखवलेले आहेत. तुम्ही काय करा, अशी ही जी नैसर्गिक वारसा स्थळ आहेत या वारसा स्थळांना गुगल वरती सर्च करा आणि त्याची माहिती घ्या, पहा, त्यांचे चित्र पहा, त्यांच्याविषयी माहिती घ्या. मग असे हे जे नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसे आहेत, ह्या वारशांचं जतन करणं, संवर्धन करणं हे आपलं काम आहे. त्याचबरोबर सरकारचं काम आहे. कारण ते आपल्या देशाचा इतिहास आहे, तो आपल्या राज्याचा इतिहास आहे, आपल्या प्रदेशाचा इतिहास. आणि त्याद्वारे आपण काय करू शकतो, भविष्यात व्यावसायिक संधी सुद्धा निर्माण करू शकतो. म्हणजे
व्यवसाय सुद्धा करू शकतो, 4 पैसे सुद्धा मिळवू शकतो. स्पष्ट शब्दात तुम्हाला सांगायचं. आता ते आपण व्यवसाय कसे करणार आहे, कसे करू शकतो व्यवसाय, आपण व्यावसायिक संधी कशा प्राप्त करू शकतो, याविषयीची माहिती पुढे आपण पाहणारच आहे. त्याच्या अगोदर पुढे हे जे सगळे वारसे आहेत, नैसर्गिक वारसे असतील किंवा सांस्कृतिक वारसे असतील, याचं जतन संवर्धन करण्याचं काम कुणाचं आहे? कोण जतन संवर्धन करतं या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशांचं? त्याची माहिती तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये दिसेल बघा, की ह्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशांचं जतन आणि संवर्धन कार्य कोण कोण करतं, त्यांची यादी दिसते बघा तुम्हाला इथं. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? स्क्रीन दिसते का रे? हो. हा, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. होय. स्क्रीनशॉट मारून घ्या. प्रश्नोत्तराचा भाग आहे हा. मारला. आता ह्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशांचं जतन संवर्धन करण्याचं कार्य कोण करतंय? तर तुम्हाला पहिलं वाक्य दिसेल बघा. आपल्या भारत सरकारचं आणि राज्य शासनाचं जे पुरातत्व खातं आहे, पुरातत्व विभाग, आर्किओलॉजी डिपार्टमेंट, आपल्या राज्य शासनाचं असणार आणि भारत सरकारचं असणारं जे पुरातत्व खातं आहे, हे काय करत असतं? ह्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशांचं जतन संवर्धन करण्याचं काम करत असतं. तुम्ही कधीही आता सुट्टी असतील किंवा भविष्यात कुठेही फिरायला गेला, एखाद्या किल्ल्याला भेट द्यायला गेला, मी म्हणतोय उदाहरणार्थ, समजा पन्हाळ्याला भेट द्यायला गेला, तिथं तुम्हाला बाहेर कुठेतरी बोर्ड लावलेला दिसून येईल बघा, महाराष्ट्र पुरातत्व विभाग किंवा महाराष्ट्र पुरातत्व खाते, आणि मग त्यांच्या नियंत्रणाखाली त्या किल्ल्याची देखभाल वगैरे होत असते. ते करत असतात त्याचं जतन संवर्धन. मग तसं नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशांचं जतन करण्याचं काम आपलं भारत सरकारचं आणि राज्य शासनाचं पुरातत्व खातं करतं. त्याचं एक चित्र मी इथं दिलेलं आहे बघा. ते चित्र दिसतंय का सगळ्यांना? हा, कर्सर फिरवतोय तिथं, दिसतंय का सगळ्यांना चित्र? हो. हा, मग हे पुरातत्व खातं काय करत असतं? नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशांचं जतन संवर्धन करत असतं म्हणायचं. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, इंटॅक नावाची एक एनजीओ आहे. इंटॅक एनजीओ, स्वयंसेवी संस्था. स्वयंसेवी संस्था याचा अर्थ एनजीओ, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, म्हणजे ज्याच्यामध्ये शासनाचा काही सहभाग नसतो, खाजगी असणाऱ्या संस्था, ज्या अशा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशांचं जतन संवर्धन करत असतात. त्यातली एक असणारी संस्था जी इंटॅक नावाची आहे, ती इथं मी दाखवलेलं आहे. त्याचं चित्रही तुम्हाला इथं दिसेल. मग ही संस्था इथं कार्य करत असलेली काही चित्र दिसतील. तुम्ही इंटरनेटवरती जरी सर्च केलं इंटॅक संस्थेविषयी, तरी माहिती तुम्हाला मिळून जाईल. 1984 पासून ही संस्था काय करत आहे? भारतामध्ये असणारी जी नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसे आहेत, त्याचं जतन संवर्धन करत आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संस्था कोणती आहे त्याचंही नाव इथं सांगितलेलं आहे 3 नंबरला. कोणती संस्था आंतरराष्ट्रीय ही नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाचं जतन करते, सांगा बरं? काय आहे त्या संस्थेचं नाव? स्क्रीनवर दिसतंय सगळ्यांना. युनेस्को. युनेस्को आहे की नाही? युनेस्को ही आंतरराष्ट्रीय संस्था सुद्धा काय करत आहे? हे नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशांचं जतन संवर्धन करत आहे. त्याच्या व्यतिरिक्त अनेक विषयातील तज्ञ व्यक्ती, वेगवेगळ्या विषयातले, मग त्याच्यामध्ये इतिहासकार असतील, पर्यावरण प्रेमी असतील, ही लोक सुद्धा काय करतात? या नैसर्गिक सांस्कृतिक वारशांचं जतन संवर्धन जे आहे ते करत असतात. त्याच्या व्यतिरिक्त सामान्य नागरिक म्हणजे आपण सुद्धा काय करू शकतो? आपल्या परिसरामध्ये, आपल्या भागामध्ये असणारे जे नैसर्गिक किंवा सांस्कृतिक वारसे असतील, त्यांचं आपण सुद्धा काय करू शकतो? जतन संवर्धन करू शकतो. उदाहरणादाखल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आपल्या ताकारीतलं असणारं कमळ भैरवचं मंदिर घ्या. हे कमळ भैरवचं मंदिर म्हणजे काय म्हणायचं? मूर्त सांस्कृतिक वारसा आहे म्हणायचं तो आपला, मूर्त सांस्कृतिक वारसा. मग त्याचं जतन संवर्धन करण्याचं काम आपल्या गावातल्या लोकांचं आहे. मग आपण सुद्धा त्यामध्ये हातभार लावू शकतो. किंवा आपल्या घरी शेजारी असणारं सागरेश्वरचं अभयारण्य, हे सागरेश्वरचं अभयारण्य म्हणजे सुद्धा काय आहे म्हणायचं? नैसर्गिक वारसा आहे म्हणायचं, आपल्या भागाला लाभलेला, आणि त्याचं जतन संवर्धन करण्याचं काम आपल्याला करायचं. म्हणजे सामान्य नागरिक सुद्धा नैसर्गिक वारशांच्या जतन संवर्धनामध्ये सहभागी होऊ शकतात म्हणायचं. याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, की आपण मग
संबंधित व्यावसायिक क्षेत्र कोणकोणते आहेत, मग आपण करिअर कसं करू शकतो भविष्यामध्ये, या उपयोजित इतिहासामधून आपण भविष्यामध्ये करिअर कसं करू शकतो, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला व्यावसायिक संधी आहेत त्या तुम्हाला इथं पुढे दिसून येतील. कोणकोणत्या व्यावसायिक संधी आहेत त्या पहा बरं. इथं पहिली कोणती दिसते तुम्हाला? पहिला पॉईंट काय दिसतोय? संग्रहालय व अभिलेखागारे. संग्रहालय व अभिलेखागारे. याचा अर्थ काय आहे बघा. संग्रहालयांमध्ये, अभिलेखागारांमध्ये आपण जॉब करू शकतो जर आपण उपयोजित इतिहासाचा अभ्यास केला तर. संग्रहालयांमध्ये, अभिलेखागारांमध्ये आपण जॉब करू शकतो, काम करू शकतो भविष्यामध्ये. तसंच ऐतिहासिक स्थळांचं जतन संवर्धन, दुसरा पॉइंट दिसतोय तुम्हाला, तेही आपण करू शकतो. पर्यटन आतिथ्य व्यवसाय, म्हणजे इथं तुम्हाला एक चित्र दिसतंय बघा, गाईडचं काम आपण करू शकतो एखाद्या ठिकाणी. ठीक आहे. किंवा एखाद्या पर्यटन, ताजमहाल सारखं ठिकाण आहे, त्या ताजमहाल विषयीची आपण इत्थंभूत माहिती घेतली सगळी आणि आपण आपले कॉल सेंटर तयार केलं, सुरू केलं ताजमहाल विषयी माहिती सांगणार. मग आपण आतिथ्य किंवा पर्यटन संदर्भातलं व्यवसाय करू शकतो, करिअर करू शकतो त्या क्षेत्रामध्ये. तसंच मनोरंजन आणि संपर्क माध्यमे, इथं तुम्हाला मनोरंजन आणि संपर्क माध्यमांचं चित्र इथं दिसतंय स्लाइड मध्ये. मग या माध्यमातून सुद्धा आपण काय करू शकतो, आपली जी पर्यटन स्थळ आहेत किंवा आपले जे वारसे आहेत नैसर्गिक आणि सांस्कृतिक, हे वारसे ह्या जनसंपर्क माध्यमातून म्हणजे मीडियामधून लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, त्याचा विस्तार करू शकतो. असे हे संबंधित व्यावसायिक क्षेत्र आहेत म्हणायचे. पुढे तुम्हाला काय केलेले आहेत, इतर व्यावसायिक क्षेत्र सांगितले आहेत बघा. स्क्रीनशॉट मारून घ्यायचा, स्वाध्यायामध्ये प्रश्न यायचा, सगळ्यांनी स्क्रीनशॉट मारून घ्या. स्क्रीनशॉट मारला का सगळ्यांनी? हो. हा. आता इतर व्यावसायिक क्षेत्र कोणकोणते आहेत बघा. म्हणजे आपण इतिहास विषय अभ्यासल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रात करिअर करू शकतो, ती क्षेत्र तुम्हाला इथं पुढे दिसत आहेत. स्थापत्य विशारद म्हणजे बांधकाम तज्ञ म्हणून, स्थापत्य विशारद, बांधकाम तज्ञ. आपण जर पूर्वी बांधल्या गेलेल्या ज्या वास्तू आहेत, आपल्या भूतकाळामध्ये बांधल्या गेलेल्या ज्या वास्तू आहेत, किल्ले, गड किल्ले असतील किंवा अनेक प्रकारची मंदिर आहेत, अशा वास्तूंचा आपण अभ्यास केला. स्थापत्य विशारद एक सेपरेट ज्ञान शाखा आहे. त्या ज्ञान शाखेमधून जर आपण स्टडी केला, अभ्यास केला, तर आपण स्थापत्य विशारद याच्यामध्ये करिअर करू शकतो. अभियंता म्हणजे इंजिनियर, स्थापत्यामधले आपण इंजिनियर होऊ शकतो. इतिहासकार, इतिहास लेखनाचं म्हणून आपण इतिहासकार म्हणून करिअर करू शकतो. पुरातत्व, इथं तुम्हाला चित्र दिसत आहे बघा, इथं कर्सर फिरवलेलं चित्र दिसतंय की पुरातत्व खात्यातला माणूस आहे म्हणायचं, आर्किओलॉजिस्ट आहे म्हणायचं हा व्यक्ती. आर्किओलॉजिस्ट म्हणजे पूर्वीचे असणारे जे अवशेष आहेत ते खोदून बाहेर काढतोय हा व्यक्ती. म्हणजे असं आर्किओलॉजिस्ट म्हणून आपण काम करू शकतो. समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करू शकतो. अभिलेखागार व्यवस्थापक, इथे एक चित्र दिसते तुम्हाला. म्हणजे एखाद्या अभिलेखागारामध्ये, म्युझियम मध्ये आपण मॅनेजर म्हणून काम करू शकतो जर आपण इतिहासाचा डीप स्टडी केला, त्याच्यातलं जर अभिलेखागार व्यवस्थापक ही ज्ञान शाखा आपण अभ्यासली. तसंच आपण कायदे तज्ञ म्हणजे ऍडव्होकेट म्हणून सुद्धा काम करू शकतो. छायाचित्रण तज्ञ म्हणजे इथं तुम्हाला कॅमेरामॅनचं चित्र दिसतंय, एक कॅमेरामॅन दिसतोय इथं. कॅमेरामॅन म्हणजे छायाचित्रण तज्ञ. अशा प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापन, म्हणजे ही जी सगळी क्षेत्र आहेत, जी चित्र तुम्हाला दिसत आहेत, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये विशिष्ट स्किल आणि नॉलेज असणाऱ्या माणसांची गरज असते. कोणाच पण काम नव्हते ते, विशिष्ट स्किल आणि नॉलेज असणाऱ्या माणसांची गरज असते. आणि मग आपण जर ह्या बाबींचा अभ्यास केला तर या क्षेत्रांमध्ये भविष्यात आपण काय करू शकतो, करिअर करू शकतो म्हणायचं. ठीक आहे. अशी इतर व्यावसायिक क्षेत्र जे आहेत ते इथं तुम्हाला सांगितलेले आहेत. पुस्तकातले आपण शेवटच्या पाठकडे आहे. पुस्तकामध्ये तुम्ही पान नंबर आता 20 वरती, पान नंबर 20 वरती जी माहिती आहे, त्या पान नंबर 20 वरची माहिती मी तुम्हाला आता सांगायला लागलोय म्हणायचं, की व्यावसायिक क्षेत्र कोणकोणते आपल्यासाठी आहेत. ठीक आहे. आता पुढे तुम्हाला सांगितलेले, पुढे एक स्लाइड मी केलेली आहे, जे तुम्हाला माहित आहे का तुम्हाला, मध्ये पान नंबर 20 वरती माहित आहे का तुम्हाला, याच्यामध्ये कलकत्त्याचं असणारं जे आपल्या देशाचं राष्ट्रीय अभिलेखागार आहे, त्या अभिलेखागारातली काही चित्र मी इथं दिलेली आहेत.
हे अभिलेखागार कुणी सुरू केलेलं आहे? एशियाटिक सोसायटीची स्थापन झालेली आहे. पुस्तकात तुम्हाला माहिती सांगितलेली आहे बघा, की 1814 मध्ये एशियाटिक सोसायटी तर्फे ह्या कलकत्त्यातल्या म्युझियमची, या अभिलेखागाराची स्थापना झाली. आणि ही स्थापना कुणी केलेली त्याचे नाव सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे बघा. नॅथानियल वॉलिक नावाचे स्पॅनिश वनस्पती शास्त्रज्ञ यांनी हे कलकत्त्याचं असणारं राष्ट्रीय अभिलेखागार स्थापन केलेलं आहे. आणि त्याच्यातली काही चित्र तुम्हाला आता इथं स्क्रीनवरती दिसत आहेत म्हणायची. गुगल वरती तुम्ही काय करू शकताय, गुगल वरती, इंटरनेट वरती ह्या कलकत्त्याच्या राष्ट्रीय अभिलेखागारातली इतर जी चित्र आहेत किंवा तिथं कोणकोणत्या गोष्टींचा संग्रह आहे त्याविषयीची माहिती तुम्ही काय करू शकताय, पाहू. अधिक माहितीसाठी गुगल वरती जाऊन पाहू शकताय. ठीक आहे. आता आवाज ऐकू दे सगळ्यांना माझा? आवाज ऐकू दे का? हो. हा. तर इथं हा भाग ही संपतोय. सगळ्यांनी काय करा, या धड्याचा स्वाध्याय लिहा. तिसऱ्या प्रकरणाचा आपल्या उपयोजित इतिहास, या प्रत्येक स्लाइडचे तुम्ही स्क्रीनशॉट मारलेले आहेत, ते स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवा. ते स्वाध्याय लिहिण्यासाठी सुद्धा तुम्हाला उपयोगी होतील. आणि प्रकरणाचं वाचन करत असताना समजून घेण्यासाठी त्या स्क्रीनशॉटचा वापर तुम्ही करू शकताय. याच्यानंतर आपण पुढच्या इतिहासाच्या प्रकरणाकडे, चौथ्या प्रकरणाकडे उद्याच्या तासाला आपण काय करणार आहे, चौथ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहे. तुम्ही काय करा, या तिसऱ्या प्रकरणाचा स्वाध्याय लिहा. त्याचबरोबर थोड्या वेळानंतर मी काय करणार आहे, नोट्स कोणकोणते काढायचे आहेत, म्हणजे पान नंबर 18 वरती जे तुम्हाला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळ जी दिलेली आहेत, त्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळांच्या संदर्भात एक तक्ता तयार करायचा आहे आपल्याला, जो बोर्डाच्या परीक्षेला चुकीची जोडी ओळखा ह्या 3 मार्काच्या प्रश्न प्रकारासाठी येतो. त्याचा एक तक्ता मी तयार करून थोड्या वेळानंतर तुम्हाला सेंड करेन ग्रुपवरती. तो तक्ता एक तयार करून तुम्ही काय करायचा आहे, मला सेंड करायचा आहे. तसं या धड्याचा स्वाध्याय लिहा. पुढच्या तासापासून आपण काय करतोय, चौथा धडा जो आहे तो सुरू करणार आहे. ठीक आहे. मी आता काय करतोय, मीटिंग एंड करतोय. मुलांच्या मध्ये स्क्रीनशॉट जर तुम्ही कुणी काढलेले आहेत का? श्रुती, स्क्रीनशॉट काढलेत काय? ते काय करा, स्क्रीनशॉट मला पाठवा. मी मीटिंग एंड करतोय आता.